राम राम विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला अनेक वचनासंबंधी एक वचनासंबंधी जे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये गोंधळ होतो. आता गोंधळ होणार नाही. जगामध्ये जेवढे पुलिंगी नाम आहे त्या पुलिंगी नामाच्या अनेक वचन करताना दोनच नियम आहे. पहिला नियम काय? ज्या नामाचा शेवट आने पण ते नाम कोणत्या लिंगात आहे? पुलिंगात आहे, तेव्हा त्याचा अनेक वचन एकारांत करा. उदाहरणार्थ कसा आपण म्हणलं आंबा, आंबा शब्दाचं अनेक वचन काय झालं? आंबे झालं. म्हणजे आकारांताचं काय झालंय? एकारांत. मग आकारांत सोडून इतर पुलिंगी नामाचं एक वचन अनेक वचन सारखंच, बदलायचं नाही. मग परीक्षेला विचारलं देव शब्दाचं अनेक वचन काय, तर देव शब्द पुलिंगी आहे, त्याचा अंत अने, देवचं काय करा? देवच करा, बदलायचं नाही. परीक्षेला विचारलं उंदीर शब्दाचं अनेक वचन, उंदर उंदरे काही होत नाही, काय? उंदीरच आहे. बैल शब्दाचं अनेक वचन तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये फेकून मारायचंय. आवडल्यास, माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.